नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा ढोकळा पाहताय तुम्ही. हा ढोकळा मोड आलेल्या मुगापासून बनवलेला आहे. एकदम हेल्दी आहे आणि करायलाही सोपा आहे. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे 1 वाटी मोड आलेले मूग काढून घेणार आहोत. त्याचसोबत 2 हिरव्या मिरच्या आणि 1 तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही. दही आपल्याला इथे शक्यतो आंबट दही वापरायचं आहे. याच्यामुळे आपला ढोकळा छान असा जाळीदार होणार आहे. आणि हे आपल्याला मिक्सर लावून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज वाटली तर याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे. दही जर जास्त पातळ असेल तर इथे तुम्हाला पाणी कमी लागेल. इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मी वाटत असताना याच्यामध्ये अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. याच्यामध्ये घालत आहे मी ते अर्धी वाटी रवा. ज्या वाटीने आपण मूग घेतले होते त्याच वाटीने मी ते अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला छान असं 2 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटलं तरीही चालेल. यामुळे आपला ढोकळा छान असा फुगला जाणार आहे. जर तुम्हाला इथे रवा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे बेसनसुद्धा वापरू शकता. अर्धी वाटी आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे. मग इथे आपलं हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कारण की याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. आपलं हे मिश्रण भिजतं आहे तोपर्यंत एका साईडला काय करायचं आहे, पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण हे स्टीम होण्यासाठी ठेवून देणार आहोत त्या भांड्यालासुद्धा आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपलं हे मिश्रण कसं तयार झालेलं आहे हे पाहून घेऊयात. इथे आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. एकदम परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. एवढंच हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे. याच्यामध्ये घालत आहे 1 पॅकेट इनो आणि त्याच्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे. म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर दही जास्ती आंबट नसेल तर तुम्हाला तिथे 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे. यामुळे छान असा आपला ढोकळा फुगला जातो. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेऊयात. तुम्ही ताट देखील वापरू शकता. आणि मिश्रण काढून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. आता हा ढोकळा आपण वाफवण्यासाठी ठेवून देऊयात. इथे मी पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. याच्यामध्ये हा डबा ठेवून देऊयात आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही. 20 मिनटं झालेली आहेत. ढोकळा आपला शिजलाय का ते पाहूया. सुरीच्या सहाय्याने आपण ढोकळा शिजलाय का ते पाहणार आहोत. सुरी एकदम क्लीन आलेली आहे. ढोकळा आपला शिजलेला आहे. गॅस बंद करूयात आणि ढोकळा थंड व्हायला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथे फोडणी तयार करून घेऊयात. फोडणीसाठी मी ते 2 मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. मिरची थोडीशी आपल्याला तळू द्यायची आहे. इथे मी गॅस बंद करत आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा तीळ. ती लगेच करपले जातात त्यामुळे गॅस बंद करायचा आणि नंतरच यामध्ये तीळ घालायचे आहेत. आणि इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे. ढोकळाही आपला तयार आहे आणि फोडणीही. आता फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊया. यासाठी आपण हा ढोकळा डब्यामधून बाहेर काढून घेऊयात. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा डब्यातून बाहेर काढायचा आहे. म्हणजे अगदी सहज तो बाहेर निघाला जातो.
अशा पद्धतीने आपल्याला ढोकळा बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता किती मस्त ढोकळा तयार झालेला आहे. किती छान अशी याला जाळी सुटलेली आहे. खूपच मस्त झालेला आहे. इथे मी हा कट करूनही दाखवत आहे तुम्हाला. अगदी सहज हा कट होत आहे. अशा पद्धतीने मी हा कट करून घेत आहे. खरंच खूप मस्त झालेला आहे ढोकळा. इथे मी हा कट करून घेतलेला आहे आणि किती मस्त झाला आहे तुम्ही बघू शकता. किती छान अशी याला जाळी सुटलेली आहे. अगदी आतपर्यंत मस्त असा हा तयार झालेला आहे आपला ढोकळा. आता याच्यावरती आपण जी बनवून ठेवलेली फोडणी आहे ती घालून घेऊयात. एकदा हा ढोकळा नक्की घरी बनवा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. खरंच खूप मस्त रेसिपी आहे आणि मोड आलेल्या मुगापासून बनवलेली आहे, त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आणि चिकटही होत नाही. खूपच मस्त आणि टेस्टी होतो. हा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुमची जर लहान मुलं असतील तर त्यांच्या डब्यासाठीही तुम्ही हा बनवू शकता. हा ढोकळा तुम्ही सॉससोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.